36वा श्लोक, 4था अध्याय. अपि चेदसि पापेभ्यो सर्वेभ्यो पापकृतं सर्वज्ञानप्लवेनैव व्रजिनं संतरिष्यसि. समगीत. सर्व पाप्यामध्ये पापी होशी जरी महापापी, तरी ज्ञान नौकेने या जासी पापे तरुणिया. आता माऊलींच्या ओव्या. जरी कल्मशाचा अगर, कल्मश पाप, जरी कल्मशाचा अगर, खान अगर, तू भ्रांतीचा सागर, व्यामोहाचा डोंगर होऊन अससी. किती तू अपात्र असशील तरी. पण सब्जेक्ट टू कंडिशन काय काय? गुरुसेवा, सेवा हा दारवंटा, आज्ञा मानणं. पहा काय काय मागच्या कंडिशन. प्रसन्न करून घेणं, पुन्हा तुमची स्थिती, मागचे पाप किती असू द्या फिकीर करू नको. जरी कल्मशाच आगर, तू पापांचे आगर, भ्रांतीचा सागर, भ्रांती, इल्युजन, डेल्युजन, हॅल्युसिनेशन, भ्रम विभ्रम संभ्रम. अज्ञानाचा डोंगर जरी असलास तरी, व्यामोहाचा डोंगर होऊन अससी. बुद्धू जरी असशील, अज्ञान खूप असेल, डोंगर असशील अज्ञानाचा, ज्ञानाचा पताच नाही, गावरान छाप जरी असतील तरी, पापांचा आगर असतील तरी वाल्या कोळ्यासारखा, आणि भ्रांतीचा महासागर असतील तरी. किती पापी माणसं होते. वाल्या कोळी किती होता आणि अंगुलीमाल डाकू, हे दोन पा किती पापी होते. माफ केलं की नाही? पण भगवान प्रेम पाहतो, भगवान श्रद्धा पाहतो, भगवान सेवा पाहतो. त्या माध्यमातूनच तोही गुरुला प्रोत्साहन करतो देण्याकरिता. शेवटी त्याची कृपा पाहिजे. तरी ज्ञान शक्तीचे निपाडे, हे आघवेची गाथोकडे. काय ओव्या आहेत, एकापेक्षा एक बलवत्तर ओव्या. तरी ज्ञान शक्तीचे निपाडे, ज्यांनी माऊलीच्या तोंडातून स्वमुखातून ओव्या निर्मित होताना पाहिल्या असेल, काय भाग्यवान असतील. अर्थ समजले नसतील बरं का त्यांच्या बापालाही, पण पूर्ण झाले असतील. माऊलींचे 9 शिष्य आहेत म्हणतात. अर्थात तिथे पसारा खूप मोठा बसलेला असेल, 9च काय. आमच्यासारखे आहेत का? कधी येतोत कधी नाही माहीत नाही मला. आमच्या फुरसदीने माऊली तर पळूनच गेले असते. खरंच मलाही नवल वाटतं की माऊली सांगत असताना कसे काय हजर राहिले सगळे. एखादी ओळी टाकलीच असती, पळून गेले, आता धरून 3 बसवले. तरी ज्ञान शक्तीचे निपाडे. एक कवी होता, दुसराही कवी होता. कोणीच यांच्या कविता ऐकणं. मग म्हणले आपण हे करू, तू मला ऐकव, मी तुला ऐकवतो. म्हणले बर. त्याने पूर्ण ऐकवलं एकाने, आणि तो दुसरा सुरू करणार की हा पळू लागला, तो त्याच्या मागे. काय झालं म्हणले? नाही म्हणले
असं कंडिशन ठरली होती, त्यानं माझ्या ऐकावं, मी त्याच्या ऐकावं, त्याच्या मी सहन केल्या, म्हणले ऐकल्या. आता तो माझ्या ऐकणं म्हणून त्याला धरायला चाललो. तुमच्यासारखा एक श्रोता असा बसला, कवीच्या गुणी कविताच ऐकणं. त्यानं शेवटी त्याला खुर्चीला बांधलं, तोंड त्याचं पूर्ण बांधलं, डोळेच उघडे ठेवले आणि कानं, आणि कविता वाचन करू लागला. कसं जाताच येईन. आणि मग वाचन केल्यावर मला थँक्यू जा सोडून दिलं त्याला. तरी ज्ञान शक्तीचे निपाडे, हे आघवेची गाथोकडे. तरी ज्ञानशक्तीच्या तुलनेत बाबा हे सर्वच क्षुल्लक आहे. तिचा अग्नी या पाप भ्रांती व अज्ञानाचा पाचोळा चुटकीसरशी जाळू शकतो. अशा प्रकारचे शुद्ध सामर्थ्य या शक्तीत आहे. टिप्पा 173. सर्व चराचरात ही एक ज्ञानशक्ती व्याप्त आहे, सुप्त आहे, गुप्त आहे. जगाचा व्यवहार व धर्मे कर्मे निद्रित चालू आहेत. गीतोक्त योगानुसार ही शक्ती गुरुकृपेने जागृत होते. कुंडलिनी शक्ती याला ज्ञानशक्ती म्हणतात. उठून बसते, उभी राहते, चालू लागते, ऊर्ध्वगत होते व शुद्ध ज्ञानाकडे धावत असते. याप्रमाणे अहोरात्रीतील सर्व व्यवहार जागृत शक्तीच्या प्रेरणेने होत असतो. या निद्रित व जागृत ज्ञानशक्तीची तुलना करून मग जरी ज्ञानशक्तीचे निपाडे, ज्ञानशक्तीचे निपाडे, ज्ञानशक्तीच्या बळाने. ज्ञानशक्ती म्हणजे अतेंद्रिय ज्ञानधारणा. ही ज्ञानधारणानंतर अतेंद्रिय करते माणसाला, जी आज सळसळ सळसळ काही लोकांमध्ये करते. तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गाथोकडे. पाप क्षुल्लक आहे. ज्ञानशक्ती एवढी आग आहे की तिला जाळण्याकरिता पाप बिचारे क्षुल्लक आहेत. अज्ञानाचा डोंगर क्षुल्लक आहे. अरे वाल्मिक राम म्हणता येत नाही त्या माणसाला, तो रामायण लिहितो. ज्ञानशक्तीचे निपाडे. आम्ही काय शिकलो? बाप्पासाहेबाकडे ज्ञानेश्वरी ही बाप्पासाहेबांची झेरॉक्स, ओरिजिनल त्यांनी कधी दाखवली नाही. दाखवली तरी हातात दिली नाही. आणि देवींची ज्ञानेश्वरी या नानींची, काकूंची, ललिता काकूंची आम्ही हातात घेतली नाही. कधीतरी एखादी ओवी बाप्पासाहेब प्रवचनातून सांगायचे, तेवढंच. काही असं बसून आम्ही केलं नाही. कळंबरकर साक्ष आहेत. बोलत असताना जे ऐकलं ते ऐकलं, गेलं ते गेलं. नोट्स नाहीत, काही नाही. कुठून आलंय भांडा? झेरॉक्स तर तुमच्या समोर घेतल्या, आधी नव्हत्याच आमच्याजवळ. तरी ज्ञानशक्तीचे निपाडे 1990ला झेरॉक्स झाल्यात. हे आघवेची गाथोकडे. अरे ज्ञानधारणा अशी प्रचंड सिद्धी आहे श्री गुरूंची, तिच्या ताकदीच्या जोरावर आणि त्यांच्या वाक्याच्या. कोणतं जयाचे निवाक्य उजियडे, त्या वाक्याच्या जोरावर एका क्षणात जळून जातात पाप. ऐसे सामर्थ्य असे चोखटे ज्ञानी इये. अशा प्रकारचे शुद्ध सामर्थ्य या शक्तीत आहे. या ज्ञानामध्ये काही शिल्लक राहत नाही. बापा मी खूप पापी आहे, माझं कसं होईल, असं नाही. किती पाप असू द्या, म्हणून पाप करू नका. एकदा मी सगळे पाप करतो आणि मग इकडे येतो. हे पूर्वजन्मीचे असतील ते असतील. आणि ज्या दिवशी तुम्हाला हा मार्ग मिळाला त्या दिवशी पाप बंद झाले पाहिजेत. एकदा करून टाकतो बाबा पाप, असं नाही चाललं. देखे विश्व संभ्रमा ऐसा, जो अमृताचा
कडवसा तो जयाचिया प्रकाशा पुरेची ना. पहा, ज्या निराकार अव्यय परमात्म्याची पडछाया हा गतिवंत गतिभ्रमणी जगाचा पसारा आहे, तो देखील या ज्ञानशक्तीच्या प्रकाशाला पुरतच नाही. शुद्ध ज्ञान अमर्यादा आहे, ज्ञानशक्ती तितकीच असीम आहे, अर्थात अनंत ब्रह्मांडे तिच्या पोटात आहे. ज्या निराकार अव्यय परमात्म्याची पडछाया गतिवंत जगाचा पसारा आहे, तो देखील या ज्ञानशक्तीच्या प्रकाशाला पुरत नाही. देखे विश्व संभ्रम ऐसा जो अमूर्ताचा कडवसा. अनंत ब्रह्मांडे जे निर्माण झालेत परमेश्वरामध्ये ही त्याची छाया आहे, कारण तो ब्रह्म आहे. तुमची सावली, तुम्ही आणि तुमची सावली, परमेश्वराची सावली म्हणजे अनंत ब्रह्मांडे छाया, आणि ती छाया म्हणजे माया, लक्षात घ्या. पण परमेश्वराचा प्रकाश इतका विशाल आहे. हे पहा, आपल्या सावलीवरून पहा, आपण उन्हामध्ये चाललो, सावलीचा घेरा किती असतो? प्रत्येक जण असं पाहिलं, आम्ही नाही मोजली आणि कोणाला मोजूही दिली नाही. किती असतो? शरीरा एवढं, बरोबर. आपण लंबू असून आपली सावली लंबू, आपण जाडे असू सावली जाड आहे नाही, बुटकी असू तर बुटकी सावली. जितकी उंची आपली, लंबाई और रुंदाई जितनी होंगी तशी सावली. पण सावली तेवढी आहे, प्रकाश किती आहे? सूर्याचा प्रकाश किती आहे आपल्या सावलीच्या कंपॅरिझन मध्ये? मोठा आहे. किती मोठा आहे? त्याचा व्हॅल्यूम अमर्याद आहे की नाही. म्हणून परमात्माचा प्रकाश अमर्याद आहे, पण ब्रह्मांड जे दिसते सावलीसारखं आहे, पुरत नाही. इतकं सगळं अनंत करोडो करोडो ब्रह्मांड, म्हणजे असं म्हणतात ना, एका रोमावर अनंत ब्रह्मांड आहे, एका रोमावर अनंत ब्रह्मांड. म्हणजे परमेश्वराची विशालता किती आहे की ब्रह्मांड आपल्याला जे मोठे वाटतात ते त्याच्या सामर्थ्यापेक्षा कितीतरी लहान आहे. देखे विश्व संभ्रम ऐसा जो अमूर्ताचा कडवसा. त्या अमूर्त परमात्म्याची ती सावली आहे, जो दिसत नाही परमात्मा, तो जयाचिया प्रकाश पुरेची ना. प्रकाश इतका विशाल आहे, हा छोटा आहे. हे ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड छोटे आहेत. तया कायसे हे मनोमळ, हे बोलताचे अति किडाळ, नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी. त्या ज्ञानशक्तीला हे मनातील मळ काय किमतीचे आहेत. आम्ही फार पापी आहेत. अरे किती सावलीसारखे एका क्षणात जळून जातील. हरिपाठातला अभंग, तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपताहारी. तृण जळावं असं, एक गवताची काडी जळावं असे पाप आहेत. तया का, कारण परमेश्वराची शक्ती इतकी प्रचंड आहे, एका क्षणात गवताच्या काडीसारखे जळून जातील तुमचे पाप. तया कायसे मनोमळ, हे बोलताचे अति किडाळ, नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी.
त्या ज्ञानशक्तीला आहे मनातील मळ काय किमतीचे आहेत, पण अशी तुलना करून बोलणे ही अति वाईट आहे. खरे पाहता हिच्या तोडीची सामर्थ्यवान वस्तू जगात दुसरी नाही. ही ज्ञानधारणा आत्मधारणा जी तुमच्यामध्ये विलसलेली आहे, जागी आहे, हिच्या तुलना कोणाशी होऊ शकत नाही. अरे पापाकडे पाहूच नका, पाप सहज जळून जातील. अर्जुनाला भगवंत सांगताय 37वा श्लोक. यथैधांसी समिद्धोग्नि धोग्निर्भस्मसात् कुरुते अर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. यथेधांसी समिद्धोग्निर्भस्मसात् कुरुते अर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. हे अर्जुना, ज्याप्रमाणे प्रदीप्त झालेला अग्नी लाकडांना जाळून भस्म करीतो, त्याप्रमाणे ज्ञानधारणेपासून उत्पन्न होणारा अग्नी तो हाच ज्ञानाग्नी आहे. सप्तधातुमय कर्मे जाळून भस्म करतो. खूप पेटलेला अग्नी काष्टे टाकीतो जाळोनी, तसाच हा ज्ञान अग्नी करी कर्माची आटणी. सूर्य तेजी जशी आग, ऋषी ज्ञानी तसा वेग. ओव्या माऊलींच्या. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली. तिये प्रळईचे वावटुळी, काय आभ्रपुरे. सांगे भुवनत्रयाची काजळी, ज्या प्रलय काळाच्या वावटळीने आकाशात त्रिलोकाचा धुरळा उडवला जातो, तिला टक्कर द्यायला ढगपुरे पडतील काय? काय सांगितलंय? ज्या वेळेस परमेश्वराची प्रलय काळातील शक्ती कोपते, त्यावेळेस त्रैलोक्याचा धुरळा म्हणजे जळून भस्म होतात. त्रिलोक, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ एका क्षणात. त्याला ढग जाळायचं काय अवघड आहे? म्हणजे अविश्वास ठेवू नको अर्जुना की किती पाप आहेत, कोणाला माहीत जळतील की नाही. ज्ञानधारणेच्या विलक्षण वेगापुढे कर्मरूपी ढगांची धावपळ टिकणार नाही. सन 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 प्रवाह चालतात त्या कर्मलाटा. मग कर्मप्रवाहात आत गेल्यानंतर काय जाळूनच टाकील. प्रत्येक श्वास हा जाळला जातो. प्रत्येक श्वास म्हणजे प्रत्येक कर्म. की पवनाचे निकोपे, पाणीची जो पळिपे. तो प्रळया नळ दडपे, तृणे काष्टे काही. वाऱ्याच्या क्षोभाने भडकलेला प्रळय काळाचा अग्नी, जो केवळ पाण्यानेच पेटतो, तो गवत व लाकडे यांनी दडपला जाईल का? टिप्पा 177. श्री गुरु कृपेमुळे ज्ञानधारणेपासून उत्पन्न झालेला देहकर्माची आटणी करणारा प्रळय अग्नी प्राणवायूच्या साह्याने अधिक भडकतो. तो केवळ जीवरूपी पाण्यानेच पेटतो. सलिला ध्वंस उच्चरण अथर्वेद. तो इंद्रिय कर्माच्या गवत लाकडाने विझेल काय? सिद्धधारणेनंतरचा अग्नी कोणत्याही प्रकारे विझत नाही, उलट कर्मांनाच जाळीत असतो. इतकेच नव्हे तर धर्माधर्म भाव जाळून धर्मातीत करतो. एकदा ज्ञानधारणाने वेग जर घेतला तर इंद्रियांच्या कर्माच्या तुम्ही भोगाच्या जरी आहारी गेले, भोग जरी घेतले, तरी ते भोग योग बनतात. अन्नाचा प्रसाद होतो, हे लक्षात घ्या. योग भोग हे योग होतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म होतं. पवनाचे निको, किती पवन कोपला, पाणी किती कोपलं, पण लाकडे जर टाकले तर तो अग्नी शांत होत नाही. आणि प्रळय काळचा तो जल प्रवाही शांत होत नाही.
त्याप्रमाणे किती विषयांची लाकडं टाकली, किती कर्म तुम्ही केलं तरी फस 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 योगाग्नी इतका पाहिजे, जळून जातं. ब्रह्माग्नीची ज्वाळी, 6वा अध्याय. ज्वाळा पेटल्या पाहिजेत ब्रह्माग्नीच्या. करुणी अपाना धातूची होळी, व्याधीची शिशाळी पूजिली यंत्रे. ज्वाळा उठल्या पाहिजेत, इतकी आग आग झाली पाहिजे, काही करा जळून भस्म होईल. अडतीसवा श्लोक. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते, तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति. नहि ज्ञानेन सदृशं. नेहमी मोठमोठे महाराजी ओवी घेतात. पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति. ज्ञानासारखे, ज्ञानशक्तीसारखे पावन करणारे, बुद्धी करणारे या जगात काही नाही. म्हणून ज्ञान 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 म्हणजे ते शब्दज्ञान त्यांना अपेक्षित असतं. म्हणजे आम्ही जे ज्ञान सांगतो त्याच्यासारखं पवित्र काही नाही. आता ज्ञानेश्वरीतलं कोणतं आहे पहा. सगळं तयारी करा पण त्या ज्ञानाच्या ओव्यांची. या जगात काहीच नाही. ते आत्म्यातील ज्ञान, शुद्ध ज्ञानातील ज्ञानशक्ती किंवा ज्ञानधारणा अथवा अतेंद्रिय ज्ञानबळ दीर्घकालाने योगसिद्ध झाल्यावर ती योगधारणाच आपोआप ज्ञान सिद्धी देते. ज्ञानासमान ते काही जगी पूत दुजे नाही, योग्य वेळी योग सिद्ध आप होतो ज्ञान सिद्ध. माऊलींच्या ओव्या. मनोनियासो हे न घडे, ते विचारिताच्या संगडे, पुढती ज्ञानाचे नि पाडे, पवित्र न दिसे. श्री गुरु कृपेने पेटलेला ज्ञानाग्नी आता कोणत्याही प्रकारे नाश होत नाही. शक्ती क्षीण होईल, कमी होईल, पण नाश पावत नाही. कुंडलिनी पेटली तर असो म्हणून हा ज्ञानाग्नी नष्ट होईल असे घडणे शक्य नाही. यावर सूक्ष्म विचार केला तरी मानवी बुद्धीच्या बाहेर आहे. या पुढचा विचार केला असता या ज्ञानशक्तीच्या तोलाची कर्मरूपी गुणदोष धातू अमळ यांना शुद्ध अत्यंत विशुद्ध करणारी पवित्र वस्तू दुसरी कोणती जगात नाही. कर्माचे गुण दोष धातू मळ यांना जाळायचं असेल तर हीच ज्ञानशक्ती, हीच ज्ञानधारणा, हाच ज्ञानाचा अग्नी उत्पन्न होणे श्री गुरुच्या कृपेने आवश्यक आहे. हे शास्त्राच्या कृपेने कुठेही वाक्य नाही. श्री गुरु वाक्य उजियेडे. मनोनियासो हे न घडे, ते विचारिताच्या संगडे, पुढती ज्ञानाचे निपाडे, पवित्र न दिसे. इतकी पवित्र वस्तू कुठेच नाही. कारण अपवित्रताला जाळणारी आणि पवित्र होणारी, आपल्याला पवित्र करणारी. एथ ज्ञान हे उत्तम होय, आणि कही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. अरे जसे का चैतन्य विश्वात दुसरे नाही म्हणजे एकच आहे, तसे या मृत्यू लोकात मनुष्य देहात त्यातही पात्र साधकात जे गुरुकृपेने अतेंद्रिय जागृत ज्ञान उपजले आहे ते उत्तम आहे. तसे आणखी एक दुसरे ज्ञान कोठे आहे काय? पात्र साधकात जसे जगात विश्वात दुसरं चैतन्य नावाची वस्तू दुसरी कोणती नाही, आणि मृत्यू लोकात मनुष्य देहात पात्र साधकात श्री गुरु कृपेने जी चैतन्यधारा उत्पन्न होते त्यापेक्षा पवित्र वस्तू दुसरी नाही नाही नाही.
या महातेजाचे कसे, जरी चोखाळ प्रतिबिंब दिसे, का गिवसिले गिवसे आकाश हे, या महातेजाचे कसे. या सूर्याच्या कसाने पाहिले असता त्याचे प्रतिबिंब प्रकाशवान दिसेल, किंवा हे आकाश जर कवळीत कवळता येईल. सूर्याकडे पाहिलं, सकाळच्या सूर्याकडे त्याचं प्रतिबिंब प्रकाशमान दिसतं पासा, लाईट. किंवा हे आकाश जर कवळीत कवळता येईल. अर्धवट उभी पुढे जाऊ. ना तरी पृथ्वीचे निपाडे, काटाळे जरी जोडे. अथवा पृथ्वीच्या योग्यतेने तोलासाठी जर तराजू मिळेल तर अर्जुना या ज्ञानाला उपमा सापडेल. तरी उपमा ज्ञानान घडे पंडू कुमरा. सूर्याच्या कसाने पाहिले असता त्याचे प्रतिबिंब प्रकाशवान दिसेल, किंवा हे आकाश जर कवळीत कवळता येईल का हो? सूर्य किती छोटा दिसतो इथून, तुमची फुटपट्टी घ्या, पृथ्वीपेक्षा 108 पट मोठा आहे. पण अशी फुटपट्टी जर घेतली तर असं वाटतं बस 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 ईदभर सूर्य आहे. पण कवळता येईल का आपल्याला? कवटाळता येईल त्याला? नाही. त्याचप्रमाणे पृथ्वीला मोजमाप करणार तराजू आहे का एखादा? सायन्सने आत्ता केलंय. अनुमानित भार, सूर्याचे अनुमानित वजन. तरी उपमा ज्ञानान घडे, म्हणून ज्ञानासारखी दुसरी उपमा नाही. त्याचं वजन होऊ शकत नाही, त्याचं तोलमाप होऊ शकत नाही, आणि त्याची किंमत ठरवल्या जाऊ शकत नाही. त्याच्यासारखी वस्तू तीच, आणि उपमा देखील त्याला आपण देऊ शकत नाही दुसरं. ज्ञान कसं नाही. मनोनी बहुती परी पाहता, पुढत पुढती निर्धारिता. हे ज्ञानाची पवित्रता, ज्ञानीची अथी. म्हणून पुष्कळ प्रकाराने विचार करून पाहता व पुन्हा पुन्हा निश्चयात्मक विचार केला असता असे आढळते की या ज्ञानाची देह, रक्त, मनबुद्धी, अहंकार यांना पवित्र करण्याची शक्ती ही या ज्ञानामध्येच आहे. कारण या ज्ञानामध्ये योगाग्नी असतो, तो निष्पाप करतो, निर्विषय निष्काम निष्कर्म करतो. म्हणून पुष्कळ प्रकाराने विचार करून पाहता पुन्हा पुन्हा निश्चयात्मक विचार केला असता असे आढळते की या ज्ञानाची पवित्र करण्याची शक्ती ही या ज्ञानामध्येच आहे. ज्ञानाला पवित्र ज्ञानच करतं, बाकी दुसरं कोणी करू शकत नाही. जैसी अमृताची चवी निवडीजे, तरी अमृताची सारखी म्हणिजे. तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेशीची. अमृताची चव जर निवडून पाहिली तर ती जशी अमृतासारखीच असते, तशी ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देते. नाहीतरी कुठल्याही वस्तूची चव त्याच्यासारखी नाही. पुरणपोळी गोड आहे, उसाचा रस गोड आहे. कोणी म्हणाले पुरणपोळी उसाच्या रसासारखी गोड आहे का? तुम्ही काय म्हणाल बरं? गुलाबजामुसारखी पुरणपोळी गोड आहे का? बासुंदीसारखी गोड आहे का? प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे. पण बासुंदीची चव बासुंदीच. बासुंदी आहे ना, उसाच्या रसासारखी लागते, असं आहे का? तसं ज्ञानाची तुलना ज्ञानाशी, ज्ञानाची पवित्रता ज्ञानाशीच. जशी अमृत कशासारखं आहे? अमृतासारखं. का दुधासारखं आहे? आता आपण काढलंय कलियुगीन अमृत म्हणजे चहा.
कारण माऊली सत्ययुगीन अमृताविषयी बोलतात. आपण कलियुगीन अमृत त्यांना माहीत नाही. चहा नाही, ते गोळी टाकलीच असते. चहाची चव चहासारखीच, कॉफीसारखी पण नाही. आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळ फेडणे, तव साचची पार्थ म्हणे जे बोलतासे. आता या अतेंद्रिय ज्ञानबळाचे एवढे महत्त्व सांगितल्यावर यापेक्षा अधिक जे बोलणे ते व्यर्थ वेळ घालवणे होय. तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण जे बोलतात ते खरेच आहे. आता भगवान म्हणतात, हे वेळ दौडत नाही. अतेंद्रिय ज्ञानबळ भगवान धारणा सुरू करतायत अर्जुनामध्ये, धारणेची सिद्धी प्रगट करतायत. त्याची पुढे सांगता परिणिती कशात होते ते सगळा भाग सांगितला या मागच्या ओव्यातनं. किती किती प्रकाराने पुढे व्हायचं. म्हणून ज्ञानधारणा इतकी प्रचंड मी तुला देत आहे अर्जुना. भगवंतांनी ज्ञानधारणा प्रगट केली आणि आता पुढे बोलत नाही. त्याच्यासारखी वस्तू तीच दुसरी असू शकत नाही असं म्हटलं. परितेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणीतले. परंतु तेच ज्ञान कोणत्या रीतीने प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार होता. तेव्हा त्याच्या मनातील हेतू देवाने ओळखला. देवा, ही ज्ञानधारणा मी कशी मिळवू आणि ते शुद्ध ज्ञानापर्यंत मी कसा जाऊ. ज्ञानधारणा टू शुद्ध ज्ञान हा अभ्यास मी कसा करू हा विचारणार भगवंतांनी ओळखलं. मग मणी तसे किरीटी, जसं आपल्या मनातलं ओळखता येतं. घरी जायचं आहे, भूक लागली किंवा आज काय चंद्रोदय, जेवायचंय. मग म्हणत तसे किरीटी, आता चित्त देई गोठी, सांगेन ज्ञानाची भेटी, उपाय तुझ. मग देव म्हणाले, अर्जुना, या अतेंद्रिय ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगेन. आता त्या सांगण्याकडे लक्ष दे. इथे सांगितलं का शास्त्र वाच, का शास्त्र पडलेला महाराज वाच किंवा भागवत कथा वाच. भगवान जे उपाय सांगताय ज्ञान तुला कसं मिळेल, आता तुला उपाय सांगतो. 39वा श्लोक. श्रद्धां लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रिया, ज्ञानं लब्ध्वा पराशान्तिं मचिरेनाधिगच्छति. वाह, अप्रतिम श्लोक आला. श्रद्धावां लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रिया, ज्ञानं लब्ध्वा पराशान्तिं चिरेनाधिगच्छति. श्रद्धाळू प्रथम गुरुची उपासना, ज्ञानधारणा मिळाल्यावर ज्ञानशक्तीची उपासना. या ज्ञानप्राप्तीच्या उपायामध्ये तन्मय झालेला ज्ञानशक्तीमुळे जितेंद्रिय ज्ञानाला प्राप्त होतो. ज्ञान प्राप्त झाल्यावर मोक्ष नावाची शांती सत्वरच त्यास प्राप्त होते. ज्ञान ज्ञान कुठे सांगितलंय? शास्त्रज्ञान, कीर्तन ज्ञान, प्रवचन ज्ञान, गप्पा ज्ञान. समगीत ह्या श्लोकावर गुरु भक्ती श्रद्धेने या ज्ञान लाभे जितेंद्रिया, मग त्या ज्ञानाने सत्वर पराशांती पावे स्थिर चिर. माऊलींच्या ओव्या. आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया, जयाची ठाई इंद्रिया मान नाही. काय वेगवेगळ्या ढंगाने भगवान समजून सांगतायत. आत्मसुखाची या गोडिया. आपल्याला गोडी लागली का? पोखरणाने धोस दिली, काढून टाकील म्हणून संख्या आली. आत्मसुखाची या गोडिया नाही, धोसाची या ठोकिया. अशा ओव्या कराव्या लागतील.
काढून टाकतील. येतो बापा रे, आता ज्ञानेश्वरी ऐकावी लागणार. कशा ओव्या ह्या जमाव्यात आपल्याशी. जाऊ द्या झोपूत मधून मधून. आत्मसुखाचिया गोडिया विटे जो का सकळ विषया. कोण बुडवतो ज्ञानेश्वरी? जो साधना घरी करीत नाही. लक्षात घ्या. का साधना करत नाही? तो चरवंतर पण करत नाही. का चरवंतर पण करत नाही? त्याची श्रद्धा नाही. का श्रद्धा नाही? कारण तो माणूस नाही. का माणूस नाही? आता मला काय माहित. आता प्रत्येक गोष्टीत का का विचारलं तर काय करणार. आत्मसुखाचिया गोडिया विटे जो का सकळ विषया. आत्मसुखाची गोडी लागल्यामुळे जो मनबुद्धी सह कृत प्राण ऊर्ध्वगतीमुळे सर्व विषयांना विटतो. ज्याच्या ठिकाणी अटनीत निर्विषयता आल्यामुळे इंद्रियांना मान नाही. आत्मसुखाची गोडी ज्यांना लागली ते ज्ञानेश्वरी टाळीत नाहीत. ज्ञानेश्वरालाही टाळत नाहीत, ज्ञानेश्वरीला टाळत नाहीत, बाप्पासाहेबाला टाळत नाहीत, साधना टाळत नाही. आणि ज्यांनी या सगळ्या गोष्टीला टाळे लावलेत ते कशालाही टाळतात. टाळे म्हणजे माहिती आहे ना, कुलप. कुलप ठोकलं ज्ञानेश्वरीला, कानाला. साहेब ऐकूच येत नाही, कानाला कुलूप ठोकलं. कसं यावं ज्ञानेश्वरीला? विटे जो का सकळ विषया. सकळ विषया ह्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिये हे जे विषय उपभोगतात, शब्द स्पर्श रूप रस गंध, किती चांगला विषय असला पण आत्मसुख ज्याला मिळालं, एकदा का त्यांनी चाखलं, इंद्रियाने किती जरी विषय आणून समोर उभे केले तरी तो विटतो, नको म्हणतो. पिक्चर चांगला लागला, चल्ला. अज्ञानेश्वरी बुडूत. इतकंच नाही, एक साधं जरी भाषण असलं टुकार कुठं बाहेर, लोक बुडून बसतात तिथं. आत्मसुखाची गोडी अजून लागली नाही. झोपतात का हो लोक? आपल्या ज्ञानेश्वरीत का झोपतात? अजून आत्मसुखाची गोडी लागली नाही. सगळ्याचं उत्तर एक. बिरबलाला अकबराने प्रश्न विचारला, भाकरी करपली का, घोडा आडला का, आणि पान सडलं का. पान म्हणजे नागिलीचे पान अगोदर ठेवायचे. कशात? त्या कुटुंब्यात, खापराच्या. ते सडायचं. पान सडलं का, घोडा आडला का. घोड्याला त्यात बसलं की तो आडायचं नाही येत. आणि भाकरी करपली का, एक उत्तर पाहिजे तिघांचं. ते म्हणजे न फिरवल्यामुळे. आता पहा, घोडा आडला का, न फिरवल्यामुळे. आता घोड्याचा नाही प्रश्न, कार आडली का. 3 महिने नाही चालवली, आहे की नाही. कार आडली का, आता घोड्या नाही येणार. आताच्या बिरबलाला प्रश्न विचारला, कार आडली का, नार आडली का, साडी न घेतल्यामुळे. आता सगळे असे प्रश्न येतील. न फिरवल्याने. इथे काय, सगळ्या विषयांशी माणूस काय हे करतो, सोडून देतो. त्यावेळी सबस्टिट्यूट त्याला आत्मसुख मिळतं. काही गोड वाटत नाही, काही गोड वाटत नाही. भगवान महावीरांना इतकी सुंदर पत्नी होती, मुलं होती,
राज्यकारभार होतं, तेच बुद्धांना होतं. दोघांनी त्याज्य केलं. आम्ही झोप त्याज्य करीत नाही. ज्ञानेश्वरीची कॅसेट आळंदीला ऐकताना 4-5 तो नक्की झोपतात. मी उठवायला लावतो, नाही साहेब, ध्यान लागलं, ध्यानच लागलं. ते मुंडकं खालपर्यंत जातं. अरे खालपर्यंत गेलं ना, कर्मयोगाची क्रिया झाली साहेब. आत्मसुखाची या गोडिया, आत्मसुखच नाही. मला कशी झोप येत नाही काय माहिती. सगळे असे 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 पाहतात आणि मग झोपून जातात. आणि मग उठले की एखादं वाक्य माझं त्याच्यात ऐकलं, काही नाही. गोडीच नाही, कशाचीच गोडी नाही. सर्व विषयांना विटतो, ज्याच्या ठिकाणी आटणीत निर्विष्ठता आल्यामुळे इंद्रियांना मान मिळत नाही. इंद्रिय रिक्वेस्ट करतात, चल पिक्चर, चलो माथेरान, चलो महाबळेश्वर, अतिक खंडाळा, हे सगळे इंद्रिय विषय करतात. पण नाही, आत्मसुखाची गोडी ज्याला लागली तो इंद्रियांना मान देत नाही, इंद्रियांच्या विनंतीला धुडकून लावतो. जरी इंद्रियांनी विषय समोर आणले तरी नाही, मी नाही जाणार, उरसाला चला सोमवारी, नाही. 2 मुंह वाला सांप है, 12 बच्चे वाला बाप है, देखने को चलो, नाही, सोमवार मंगळवार आम्ही येणार नाही. इथं ज्ञानेश्वरीला न येणारे बाप पाहूत आम्ही. आता काही दिवसांनी असंच करावं लागेल, ज्ञानेश्वरीला न येणारे बाप, 2 रुपये तिकीट. जो मनाशी चाडण सांगे, जो प्रकृतीचे केले निघे, जो श्रद्धेचे संभोगे, सुखिया झाला. काय ओव्या आहेत. जो मनाशी चाडण सांगे, जो मनाला आपली गरज इच्छा कळू देत नाही. मनाचं प्राण निस्पंद होतो म्हणून इच्छेचे स्फुरण होत नाही. व जेव्हा जी कर्मे शरीरेंद्रियाकडून करून घ्यायची असतात ती बहिर्मुखी ज्ञानशक्तीने केलेली कर्मे घेत नाहीत. म्हणून ज्ञानशक्तीच्या निष्कर्म्य प्रेरणेने होईल ते होऊ देतो. अर्थात कर्तृत्व शक्तीकडे आहे तो जाणत असतो. तसेच जो श्रद्धेचा भरपूर उपभोग घेऊन सुखी झालेला असतो. पहा कशी स्थिती असते ज्याला आत्मसुखाची गोडी लागली. तो मनाशी चाडण सांगे, आपली इच्छा काय तो मनाला सांगत नाही, कारण इच्छा करणारं मन स्थिर झालेलं असतं. मनात इच्छाच उत्पन्न होत नाही. असा एक विचित्र ओवीचा हे आहे. मनाला इच्छा सांगत नाही म्हणजे मनच ऐकत नाही त्याची इच्छा, कारण मन राहतच नाही, ऐकू शकत नाही इच्छा काय. जो मनाशी चाडण सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे. बाह्य प्रकृतीने कर्मे केली तरी तो स्वीकारत नाही, कारण इच्छाच उत्पन्न होत नाही आणि नको वाटतं. लक्षात घ्या. म्हणजे स्वतःच्या बुद्धीने इच्छाही उत्पन्न होत नाही आणि त्यामुळं बाह्य प्रकृतीनं बाह्य इंद्रियामधून जरी कर्मे झाली तरी तो घेत नाही, ॲक्सेप्ट करत नाही. उदाहरणार्थ पिक्चर पाहायची इच्छा नाही पण लोकांनी तुम्हाला नेऊन पिक्चरच्या टॉकीजमध्ये नेलं, बसवलं, पण तुमची इच्छा नाही, तुम्ही रस घेत नाहीत त्याच्यात. बाह्य प्रकृतीने विषय जरी दाखवले
तरी मनामध्ये त्या इच्छेचं स्फुरण नसल्याने तुम्ही सहज पाहता. आता बंद करून चला चला, हरकत नाही, कारण मन शिल्लक नाही. मग कोणते कर्म ॲक्सेप्ट करतो तो? इंद्रियाने दाखवलेले कर्म नाही, शक्तीने एकदा प्राण मन बुद्धी अहंकार समाधी अवस्थेत स्थिर झाल्यानंतर, आत्मस्थितीत रममान झाल्यानंतर आंतरिक प्रेरणेने शक्तीच्या जी कर्मे उत्पन्न होतात ती निष्कर्म कर्मे तो ॲक्सेप्ट करतो. ती देवकर्मे, कारण देवबुद्धी आहे. मानवी बुद्धीची कर्मे तो स्वीकारत नाही, ईश्वरीय बुद्धीची स्वीकारतो. लक्षात घ्या. थोडक्यात अर्थ म्हणजे, कारण त्याची बुद्धी ईश्वरीय होते, भगवंत बुद्धी होते, भगवत प्रेरणा असते, म्हणून ते स्फूर्त. जयाचे बोले धर्मविये, पा दिठी नाही, जयाचे बोले धर्म जिये, दिठी मा सिद्धी ते विये. ज्याच्या बोलण्याने धर्म जगतो, निर्माण होतो, आणि दृष्टीने महासिद्धी उत्पन्न होतात, त्याला म्हणतात देव मन, देव बुद्धी आणि दैवी प्रेरणा त्या सिद्ध पुरुषाला असतात. म्हणून तो जो बोलतो तो दैवी प्रेरणा असते. जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. जेव्हा कर्मे शरीरेंद्रियाकडून करून घ्यायची असतात ती बहिर्मुख ज्ञानशक्तीने केलेली कर्मे तो घेत नाही, म्हणजे ज्ञानशक्तीच्या नैष्कर्म्य प्रेरणेने होईल ते होऊ देतो. अर्थात कर्तृत्व शक्तीकडे आहे हे तो जाणत असतो. तसेच तो श्रद्धेचा भरपूर उपयोग घेऊन सुखी झालेला असतो. ह्या सर्वांमध्ये श्रद्धा काम करते. गुरुकिरणास श्रद्धा आकर्षिते, भक्ता साह्य होते परमेश्वरी. श्रद्धा प्रचंड पाहिजे. श्रद्धा, भक्ती, प्रेम. मग गुरु आज्ञा मानतो, गुरु सेवा करतो, सर्व समर्पण करतो. ह्या तीन गोष्टी आवश्यक. आज्ञाधारीपणा, श्रद्धा. श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. त्याला महासुख मिळतं. श्रद्धा प्रचंड पाहिजे. म्हणून शेखरने जे परवा सांगितलं, जेवताना प्रत्येक घासामध्ये प्रेम आणि श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे, तरच त्या ग्लँड सिक्रेशन पावतील. मेकॅनिकल होऊ नये. जेवण देखील मेकॅनिकल होऊ नये. तर साधना, कर्म, बोलणं हे मेकॅनिकल झालं की तुम्ही कोसळ. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा पाहिजे, प्रचंड श्रद्धा. भोळी श्रद्धा नाही, गावराणी श्रद्धा नाही, आणि सरकारी श्रद्धा नाही. उगीच भोळी श्रद्धा. आरती आणली व वाळली. गुरुला काय करायची आरती? हम गुरु को मानते मगर गुरु का कहा नहीं मानते. ज्ञानेश्वरीला या म्हणतात, नाही. एकदा येतो, तुमच्या बर्थडेला एकदा हार घालतो आणि पुन्हा बर्थडेला भेटतो. टाटा बाय बाय. याला श्रद्धा म्हणत नाही. तया तेची गिवसित, ते ज्ञान पावे निश्चित. जया माझी अचुंबित शांती असे. योग शक्ती व श्रद्धा भक्तीने ज्ञानशक्तीची अशी रात्रंदिवस उपासना चालू असताना ज्यामध्ये संपूर्ण शांतीच आहे, असे ते शुद्ध ज्ञान योगसिद्ध झालेल्या त्या साधकाला शोधित येते व निश्चित प्राप्त होते. अनुभवानेच कळण्यासारखी आहे.
तया तेच गिवसित ते ज्ञान पावे निश्चित. ते ज्ञान ह्या महापुरुषाला, ह्या सिद्धाला, ह्या साधकाला भेटायला स्वतःहून होते. तुम्ही जाऊ नका त्याला पाहायला. कधी येईल, कधी येईल, आपोआप येईल. तुमचा माग काढत येईल, आपोआप प्रगट होईल. तुम्ही शोधू नका, तुम्ही फक्त श्रद्धेला शोधा. प्रभू भावाचा भुकेला, आत्मसुखाची गोडी आणा, चाखा. इंद्रियांच्या विषयाला फार महत्त्व देऊ नका. आपोआप ज्ञान गिवसितील, तुमचा शोध घेतील. व्हेर आर यू. जया माझी अचुंबित शांती असे. ज्या वेळेस शांती तुमच्या जवळ निर्माण होईल त्यावेळेस ज्ञान शोधित येईल. शांती म्हणजे जिथे अशांती नाही, जिथे मनाचं चंचलत्व संपलं, जिथे विचार संपला, जिथे संकल्प संपला, जिथे संकल्प विकल्पाला मन येत नाही, विकार नाही, विचार नाही, प्रवृत्ती नाही, काही नाही. मग काय? फक्त शांती. कधी होईल? मन निर्विचारी झाल्यावर, मन संपल्यावर, मनाचं मन पण. आणि अशी शांती निर्माण झाल्यावर आपोआप ज्ञान प्रगटेल. कारण ज्ञान हे ईश्वराचा प्रकाश. ईश्वराचा लाईट एकदम प्रगटेल. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. छान आहे. त्याचा अर्थ सांगू का? तया ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. ज्ञानशक्तीचा प्रवाह शुद्ध ज्ञानात येऊन संपतो, तेव्हा गतीला परागती येते. ते ज्ञान उपादेय हृदयात स्थिर होते आणि मग शांतीचा अंकुर फुटतो. मग आत्मबोधाचा विस्तार हळूहळू प्रगट होत जातो. हा शेवटच्या टप्प्याचे अभ्यास आहेत. ज्ञान दृष्टीला ज्यावेळेस आत्मा प्रत्यक्ष दिसू लागतो, ऐश्वर्य दिसू लागतं, दिव्य दृष्टी येते, दिव्य लोकांचा सगळा अनुभव येतो, समाधी सुखाचा अनुभव येतो, त्यावेळेस असं म्हटलंय हे ज्ञान हृदयामध्ये, बुद्धीमध्ये प्रतिष्ठित होतं. म्हणून ती तुमची बुद्धी राहत नाही, ईश्वरीय बुद्धी होते. स्पिरिच्युअल कोशंट म्हणजे मानवी बुद्धीचा संपून ईश्वरीय बुद्धीचं प्रतिबिंब प्रगटणे आणि ईश्वरानी प्रेरणा देऊन कर्मे करून घेणे. दॅट इज स्पिरिच्युअल कोशंट. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. मग ती देवबुद्धी होते. त्याचं कार्य देवकार्य. दैवी प्रेरणेने इंद्रिय कामं करतात. त्या सिद्ध पुरुषाचं ते काहीही सांगायलेत, काही नाही, देव सांगायला तसं ते बोलायलेत. आपुलिया बळे नाही मी बोलत. तुकाराम म्हणतात, मी माझ्या बळाने नाही बोलत, देव बोलवितो. अजून कुठे वाक्य ना, देव बोलवतो. माझ्यामधून देव बोलतो, मी नाही बोलतो. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. शांती उत्पन्न होते, अखंड शांती.
आणि विषयांमध्ये अशांती आहे. भोगामध्ये इंद्रियाच्या शक्तीचं क्षरण आहे. योगामध्ये शांतीचा विस्तार आहे. भोगामध्ये अशांतीचा विस्तार आहे. लक्षात घ्या. आत्मबोधाचा विस्तार वाढू लागतो. मग जेऊती वास पाहिजे, तेऊती शांतीची देखीजे, तेथ अपपर नेणीजे निर्धारिता. मग जिकडे पावे तिकडे त्याला शांतीच दिसते. शांती म्हणजे पोरगी नाही. त्या शांत अस्वस्थमध्ये निश्चयाने अपपर भाव उरत नाही. हा माझं ते कार्ट, तुझं ते पोर्ट, असा भाव उरत नाही. अपपर भाव नाही. द्वैत नाही, अपपर भाव नाही, भेद नाही, जात नाही, धर्म नाही, काही नाही, कुठलाच भेद नाही, फक्त शांती. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. हा भंग पहा. जय ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फिटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. मग जेऊती वास पाहे, तेऊती शांतीची देखीजे, तेथ अपपर नेणीजे निर्धारिता. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित शुद्ध करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अपपर भाव नाही. ऐसा हा उत्तरोत्तर ज्ञान बीजाचा विस्तार, सांगतासे अपार पर्यासो आता. अशा या महायोग विज्ञानी विषयी बुद्धी विरागी बुद्धी योगांच्या रीतीने ज्ञानशक्ती रूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अमर्याद आहे. भगवान रोखतायत स्वतःला. किती स्फुरण पावतायत भगवान. खरं म्हणजे सांगितलं असतं ते छान झालं असतं, पण भगवान